हॅलो फ्रेंड्स, आज मी हिस्ट्रीचा अभ्यास करत होतो आणि हिस्ट्रीचा अभ्यास करताना मी वर्ल्ड वॉर टू विषयी वाचन करत होतो. तर वर्ल्ड वॉर टू विषयी वाचताना मला काही शंका आहेत, काही प्रश्न आहेत आणि त्याची उत्तरं शोधण्यासाठी मी चॅट जीपीटीचा वापर करत आहे. तर एक पहिला प्रश्न असा आहे की साधारण वर्ल्ड वॉर टू कधी सुरू झालं किंवा असा कुठला इन्सिडेंट होता की ज्याने वर्ल्ड वॉर टू सुरू झालं. तर त्यासाठी मी मेसेज चॅट जीपीटी या विंडो बारमध्ये चॅट बारमध्ये आपली प्रॉम्प्ट टाकत आहे. मी प्रॉम्प्ट टाकले, तुम्ही बघू शकता. व्हॉट इव्हेंट इज कॉमनली कन्सिडर्ड द बिगिनिंग ऑफ वर्ल्ड वॉर टू अँड व्हेन डिड इट ऑकर. चॅट जीपीटीने आपल्याला उत्तर द्यायला सुरुवात केली की यामध्ये साधारण सांगितलं की जर्मनीने सप्टेंबर 1939 मध्ये पोलंडवर इन्व्हेजन केलं होतं, म्हणजे आक्रमण केलं होतं. हा एक पहिला इव्हेंट होता. तर दुसरा प्रश्न मला एक असा सुद्धा पडलेला आहे की वर्ल्ड वॉर टू मध्ये किती कंट्रीज इन्व्हॉल्ड होत्या आणि त्याचा एक इम्पॅक्ट कसा झाला वर्ल्ड वॉर टू वर. तर त्यासाठी मी परत एकदा एक प्रॉम्प्ट टाकतो. त्याची प्रॉम्प्ट साधारण अशी की हाऊ मेनी कंट्रीज वर इन्व्हॉल्ड इन वर्ल्ड वॉर टू अँड हाऊ डिड देअर पार्टिसिपेशन इम्पॅक्ट द ग्लोबल स्केल ऑफ द कॉन्फ्लिक्ट. त्याने आपल्याला उत्तर द्यायला सुरुवात केली की 30 कंट्रीज इन्व्हॉल्ड होत्या आणि द मेजर अलाइड पॉवर्स, म्हणजे अलाइड पॉवर्स कुठल्या होत्या, युनायटेड स्टेट्स, सोव्हिएत युनियन आणि अशा. आणि त्यानंतर ॲक्सिस पॉवर्स कुठल्या होत्या, जर्मनी, इटली, जपान आहे. आणि त्याचा परिणाम कसा होता ते सुद्धा आपल्याला दिलं आहे की जॉग्राफिकल स्प्रेड, त्याचं इकॉनॉमिक इम्पॅक्ट, मिलिटरी मोबिलायझेशन कसं झालं, कल्चरल आणि सोशल चेंजेस कसे आले वर्ल्ड वॉर टूमध्ये. अशा पद्धतीत आपल्याला त्याने उत्तर दिलं. तर मग मी एक विचार केला की वर्ल्ड वॉर टूवर एक शॉर्ट नोट लिहावी की वर्ल्ड वॉर टू मधनं आपण काय धडे घेतले पाहिजेत की आपले फ्युचरमध्ये वॉर्स नाही झाले पाहिजेत. तर ही एक शॉर्ट नोट लिहिताना माझ्या मनात विचार आला की आपण चॅट जीपीटीला त्याचं ओपिनियन विचारूया की चॅट जीपीटी आपल्याला काय, त्याच्या मताप्रमाणे काय गोष्टी असू शकतात की आपण कुठल्या गोष्टींचे धडे घेतले पाहिजे. तर त्याच्यासाठी मी प्रॉम्प्ट देतो. ती प्रॉम्प्ट साधारण अशी आहे की इन युअर ओपिनियन व्हॉट मेजर्स शुड बी टेकन टू प्रिव्हेंट फ्युचर वर्ल्ड वॉर्स अँड व्हॉट की लेसन्स शुड ह्युमॅनिटी लर्न फ्रॉम द एक्सपिरियन्सेस ऑफ वर्ल्ड वॉर टू अँड प्रिव्हियस ग्लोबल कॉन्फ्लिक्ट्स. त्याने आपल्याला मेजर्स सांगितलेत की आपण अशा कुठल्या गोष्टी केल्या पाहिजेत की जेणेकरून आपण भविष्यामध्ये होणारे वॉर्स थांबवू शकतो. त्याने चॅट जीपीटीने आपल्याला गोष्टी दिल्या आहेत. तसंच कुठले लेसन्स आपण वर्ल्ड वॉर टू पासून घेतले पाहिजेत किंवा प्रिव्हियस जे इतिहासामध्ये घडून गेलेल्या युद्धांमधून घेतल्या पाहिजेत ते सुद्धा दिलेलं आहे. तर आपण यातनं एक बघू शकतो की चॅट जीपीटी हा आपल्याला नुसती इन्फॉर्मेशन देत नाही आहे, तर त्याचं एक स्वतःचं स्पष्टीकरण सुद्धा देतोय, काही संदर्भ सुद्धा देतोय, तो त्याचं ओपिनियन सुद्धा मांडतोय. तर अशा पद्धतीने आपण बघितलं की हिस्ट्रीचा अभ्यास करताना किंवा हिस्ट्रीविषयी जाणून घेताना आपल्याला चॅट जीपीटी कशा प्रकारे मदत करू शकतो.